लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीचा नूतन पदग्रहण व शपथविधी सोहळा नुकताच संपन्न झाला। लायन्स ॲडव्होकेट अभिजित सुभाष पणदूरकर आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाचा पदग्रहण व शपथविधी सोहळा PMJF डॉक्टर किरण खोराटे यांनी प्रधान अधिकारी म्हणून पार पाडत संपन्न केला। यावेळी लायन्स अध्यक्ष म्हणून लायन्स ॲडव्होकेट अभिजित पणदूरकर, प्रथम उपाध्यक्ष म्हणून लायन्स संदेश परब, द्वितीय उपाध्यक्ष म्हणून लायन्स महेश पाटील, तृतीय उपाध्यक्ष म्हणून लायन्स जितेंद्र पंडित, सचिव म्हणून लायन्स विजय चव्हाण, सहसचिव लायन्स योगेश टक्केकर, खजिनदार लायन्स प्रकाश राऊळ, सहखजिनदार लायन्स अनिता पाटील, टेल ट्विस्टर लायन्स गणेश बोर्डेकर, टेमर लायन्स रोहित नाळकर्णी, स्वच्छ भारत अंतर्गत लायन्स नीलम नाईक, लायन्स स्वाती पै, लायन्स मेघना राऊळ, लायन क्वेस्ट म्हणून लायन्स अनुश्री पणदूरकर, लायन्स सुजाता परब, तसेच मेंबरशिप चेअरमन म्हणून MJF लायन्स गंगाराम उर्फ अमेय पै, तसेच PRO म्हणून लायन्स गजानन नाईक, GST चेअरमन लायन्स महेश कोरगावकर, GMT चेअरमन लायन्स प्रसाद राऊस, GLT चेअरमन लायन्स संतोष चोडणकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान आगामी काळात लायन्समार्फत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात असल्याचे अध्यक्ष व संचालक मंडळाने स्पष्ट केले। आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो व आपण या भव्य दिव्य पदग्रहण व शपथविधी समारंभात उपस्थित राहिल्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो। या क्लबची मुहूर्तमेढ 51 वर्षापूर्वी रोवण्यात आली। त्या क्लबचा अध्यक्ष होताना मला सार्थ अभिमान वाटतो। मला या ठिकाणी सांगण्यास आनंद होतो की सन 1982 साली माझे आजोबा काही वसंत भिकाजी चोडणकर या क्लबचे अध्यक्ष होते। त्याचबरोबर माझे आपल्या क्लबचे मूळ संस्थापक शिवरामराजे भोसले, डॉक्टर आचवल, डॉक्टर कशाळीकर, अनंतराव पोकळे वगैरे सावंतवाडीमधील प्रतिष्ठित व्यापारी हे या क्लबचे सदस्य होते। माझे आजोबा काही वसंत भिकाजी चोडणकर यांनी आपल्या अध्यक्ष कालावधीमध्ये या क्लबला एक उंचीवर नेऊन ठेवले व अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले। तसेच माझे मामा संतोष चोडणकर यांनीही या क्लबचे अध्यक्षपद सांभाळले। त्या अध्यक्ष खुर्चीत बसण्याचा मान तुम्ही मला दिला, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे। गेल्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये माझे मित्र अमेय पै यांनी धडाडीने बरेच उपक्रम हाती घेऊन समाज उपयोगी कामे केली। उदाहरणार्थ सावंतवाडी शहरामध्ये तरुण मुलांसाठी जिम उघडली, रक्तदान शिबिर केले। मी माझ्या सेक्रेटरी अहवालामध्ये जी संपूर्ण कामे वाचून दाखवली ती त्यांनी ज्यावेळी इन्स्टॉलेशनच्या वेळी गेल्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं मी करून दाखवणार, त्याप्रमाणे त्यांनी करून दाखवलं आणि त्याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे। या आमच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला रवी सावंत सर, गजानन नाईक, महेश पाटील, संतोष मामा, सुनील दळवी यांनी जी मदत केली, त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये आम्ही चांगले कार्य करू शकलो। आणि ह्या वर्षामध्ये सुद्धा आता आमची जी नवीन संपूर्ण कमिटी जी आहे त्यांच्याकडनं आम्ही जी नवीन काम करणार आहोत त्याबद्दल त्यांचं सहकार्य मला लाभणार यात काही शंका नाही। आज आमच्या क्लबचे 63 सदस्य आहेत। आज आपल्या मोठ्या प्रमाणात सदस्य संख्या वाढवायची आहे। आमच्या झोन चेअरमननी जसं सांगितलं त्याप्रमाणे सावंतवाडी लायन्स क्लबचे नवीन क्लब आम्ही काम चालू आहे। त्याच्याबद्दलचे नवीन सदस्य आता 11 जण जमलेले आहेत। अजून थोडे जमले की आम्ही आमचं इन्स्टॉलेशन त्यावेळी होईल। त्यावेळी सुद्धा तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे। त्याचबरोबर आम्ही ओरोसला देखील आम्ही क्लब नवीन त्याचंही काम चालू आहे। सदस्य सगळी त्याचं इन्स्टॉलेशन किंवा त्याचं जे इंटरनॅशनल साईट्सवरती अपलोडिंगचं काम चालू आहे। त्यामुळे ह्या वर्षभरामध्ये 2 चेअरमन यांना घेऊन आम्ही 2 नवीन क्लब स्थापन करणार, काय म्हणतो नक्की। त्याचबरोबर ह्या वर्षभरामध्ये मोतीबंधू शस्त्रक्रिया आहेत, रक्तदान शिबिर आहेत, त्याचबरोबर चाइल्ड वेलफेअर प्रोग्राम जे आहेत। आज समाजामध्ये ड्रग्स
आणि मोठ्या प्रमाणात जे अवैध प्रकारे जे काही चालू आहे त्याच्यामध्ये लहान मुलांना त्याच्यामध्ये गवण्यात येत आहे, अशा जी काही जी प्रक्रिया आहे त्यांना कुठे ना कुठे ह्यामध्ये आळा बसावा याच्यासाठी आम्ही शाळांमध्ये उपक्रम घेणार आहोत. आणि समाज उपयोगी ज्या ज्या काही उपक्रम आहे ते संपूर्ण ह्या वर्षभरामध्ये घेऊन आम्ही पुन्हा एकदा सावंतवाडी लायन्स क्लबला जास्तीत जास्त अवॉर्ड मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार. त्याचबरोबर आमचे संपूर्ण कमिटीमध्ये त्यासुद्धा इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे तुम्ही मला ही जी संधी देत आहे त्या संधीचं मी सोनं करून दाखवेन. त्याबद्दल जे असणारे माझे मी प्रामाणिक प्रयत्न करेन. आणि याबाबतची मी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो. आपण या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. या क्लबला सहाय्य करेन, वर्षभर साथ देऊन सेवा करेन आणि त्यासाठी जरूर तो वेळ खर्च करेन. धन्यवाद. विजयजेतू साहेब होव त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले गणिमीचे लाईन पदाधिकारी तसेच लायन्स अमराई झेडसी व इतर मान्यतांनी आभार मानतो. तसेच सदर हॉल मधील सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल या हॉलचे मालक संदीप कोटकर सर यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच सदर कार्यक्रमासाठी सर्वत्र विविध मान्यवरांकडून प्रसिद्धी दिल्याबद्दल मी पत्रकार मित्रांचे विशेष आभार मानतो. तसेच या कार्यक्रमात लांबून उपस्थित राहिल्याबद्दल कुडाळचे पदाधिकारी तसेच मालवणचे पदाधिकारी यांचे सुद्धा भरपूर आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मालवणवरून आलेले कुडाळ आले अजित भंगे सर, सुतार सर, सौदागर सर, सावकर तेरी सर, अमोल सावंत सर, मालवणमधून आमदारी सर, मालवण मुकेश गावकर सर, माजी झोन चेअरमन विश्वास गावकर सर, तसेच सदर कार्यक्रम व्यवस्थित पार करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी यशस्वी होण्यासाठी या आपल्या क्लबचे माजी जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो. जे ज्येष्ठ आहेत लायन्स मेंबर आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच ज्यांनी हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं असेल म्हणजे नामून कोण आले असेल गडिंगचे वैभव त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. यात अज्ञान व्यक्ती जे इथे उपस्थित आहेत आमचे आपात वडंकर सर त्यांचे सुद्धा आपण आभार मानतो. सावंत सर आहेत, जुने पैसर आहेत, सगळे जे जुने लोक आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आभार मानून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो. या कार्यक्रम संपल्यानंतर भोजनाची व्यवस्था केली आहे. तसेच माझ्याकडून आलेले आमचे संत विद्यार्थी पदाधिकारी असतील, डॉक्टर सर असतील, सगळे जे आले आहेत, बँकेचे मॅनेजर असतील, महाराष्ट्र सर कोण आले असतील त्यांचे ज्ञात आपले सगळे जे लोक आले आहेत त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो.